शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्याबरोबर आहेत. अंबादास दानवेंनी काल सभागृहामध्ये बोलताना जी भाषा वापरली त्याच्यावरती त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. 5 दिवस त्यांचं सभागृहामध्ये निलंबन करण्यात आलं. मला वाटतं हा सत्ताधाऱ्यांचा ठरवून केलेला एक ट्रॅप आहे की आधी विरोधकांना प्रोवोक करायचं, त्यांना चिथावणी द्यायची, भडकवायचं आणि त्यांच्याकडून काही गोष्टी ठरवून कृती करवायची, जेणेकरून मग त्यांना त्यांच्या विधिमंडळातल्या वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून त्यांना विरोधकांचा आवाज दाबता येईल आणि लोकहिताच्या प्रश्नांकडून चर्चा डायव्हर्ट करता येईल. हा एका अर्थाने ट्रॅप आहे असं मी समजते. मात्र त्यांनी जी भाषा वापरली त्या भाषेचं तुम्ही समर्थन करता की टीका होते की सर्वोच्च सभागृह आहे आणि सभागृहामध्ये अशा भाषा वापरणं कितपत योग्य आहे? मुद्दा त्यांच्या समर्थनाचा नाहीच आहे. मुद्दा हा आहे की भाजपा किती सोयीस्करवादी आहे. भाजपाला सोयीस्करपणे गोष्टी आठवतात राव. जर तुम्हाला एवढे संस्कृतीचे उमाळे येत असतील आणि तुम्ही एवढे संस्कृतीचे रक्षक असाल तर या देशाचे सर्वोच्च सभागृह संसदेमध्ये जेव्हा खासदार रमेश बिदोडीने दानिश अलीबद्दल अत्यंत आक्षेपार्ह गलिच्छ अभद्र भाषा वापरली तेव्हा त्यांच्या निलंबनासाठी किती भाजपवाले पुढे आले बरं जाऊ देत बाबा. राज्याचं बोलूया. राज्यामध्ये सभापती महोदया महिला आहेत ज्यांनी आज निलंबनाचं वगैरे गोष्ट केली. त्या या महिला सभापतींकडून तरी आम्हाला अपेक्षा असायला हव्यात, कारण खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह गलिच्छ भाषा वापरणाऱ्या अब्दुल सत्तारांबद्दल काय तुम्ही ॲक्शन घेतली? संजय सिरसाटाच्या उर्मट भाषेबद्दल तुम्ही काय ॲक्शन घेतली? त्यामुळे हा जो सोयीस्करवाद आहे याला काही अर्थ उरत नाही. फक्त आणि सभापतींनी ठरवून कारवाई केली असं तुम्हाला म्हणायचं? हो, अगदीच. सभापती या पक्षपातीच आहेत असं आमचं म्हणणं आहे. कारण सभापती ज्या पद्धतीने वक्तव्य म्हणजे आणि अजून एक बरे का, सभापती पदाची निवडणूक सुद्धा तोंडावर आलेली आहे. अशा सगळ्या गदारोळामध्ये इथल्या विरोधी पक्ष नेत्यालाच आपण कशी विरोधी पक्ष नेत्याची विकेट घेतली हे सांगायचा प्रयत्न. मुळात प्रसाद लाड सारखी माणसं ही देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडावून ठेवलेली माणसं आहेत, ज्यांना कुठे काय बोलावं याचं भान नाहीये. संसदीय कामकाजातला मुद्दा तुम्ही विधिमंडळ कामकाजात आणताच कसा काय? आणि जरी आणला तरी तुम्ही त्याच्या संबंधाने तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही सभापतींना संबोधून बोलले पाहिजे. तुम्ही सभापतींना संबोधन करण्याच्या ऐवजी व्यक्तिगत पातळीवर उतरून विरोधी पक्ष नेत्यांकडे जर तुम्ही अंगुली निर्देश करत असाल तर एका अर्थाने तुम्ही त्यांना भडकवताय. त्यामुळे एव्हरी ॲक्शन हॅज अ इक्वल रिॲक्शन. प्रत्येक क्रियेला एक प्रतिक्रिया असते, ती प्रतिक्रिया आलेली आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होते, मात्र 12 उमेदवार जे आहेत ते जाहीर झालेले आहेत. त्यामुळे चर्चा सुरू झालेली आहे की नक्की कोण पडणार किंवा मतांची जुळवाजुळव जी आहे ती कशी होणार किंवा राज्यसभेप्रमाणेच मतं जी आहेत ती फुटतील असं तुम्हाला वाटतं? काय आहे की ही सगळी जी निवडणूक आहे ना याचं मतदान गोपनीय आहे. हे काही दाखवून मतदान नाही आहे. त्यामुळे स्कोप खूप आहे घडामोडी होण्यासाठी. यातही एक घडामोड कदाचित आपण विसरताय की अधिवेशन काळामध्येच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्या दालनामध्ये जाऊन दादा गटाचे काही आमदार भेटले. ही मोठी घडामोड आहे. त्यामुळे खेला होऊ शकतो कदाचित की कदाचित पवार साहेबांकडे जर काही आमदारांना परतायचं असेल तर ही आमदारांच्यासाठी पण एक चांगली संधी असेल. अजितदादा गटाची मतं तुम्हाला विधान परिषद निवडणुकीमध्ये पडू शकतात? फक्त अजितदादांचीच का बरं? काही भाजपमधले पण नाराज लोक असूच शकतात ना. शिवाय अपक्षांची मतं आहेत. आमचा कोटा पूर्ण होतोय, लक्षात घ्या. आमचा कोटा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब किंवा आम्ही आणि सोबतच समाजवादी पार्टीची 2 मतं असतील, शेकापची मतं असतील, हे होऊ शकतं. आणि अपक्ष 13 आहेत ना, त्यामुळे 13 अपक्ष काय स्टँड घेतात हे सुद्धा बघण्यासारखं आहे. मला वाटतं हवा का रुख बदल रहा है आणि लोकसभेच्या निकालानंतर हा जो बदलता रुख आहे हे बघून अनेक आमदार आपल्या सतसत विवेकाला स्मरून निर्णय घेतील. त्यामुळे निश्चितपणे मला विश्वास आहे की विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्या 3 जागा आम्ही लढवणार आहोत ते आमचे उमेदवार निवडून येऊ शकतात. तुम्ही असं म्हणालात की खेला उभी म्हणजे काय राजकीय घडामोड होऊ शकते? अजितदादांचे आमदार परत तशी काही चर्चा किंवा तुमच्या कानावरती काय माहिती आली? नाही, माझ्या कानावर जी माहिती आली ती आपल्याच माध्यमातून आली. आपणच सगळ्या चॅनलवाल्यांनी ती माहिती दाखवली की बाबा जयंत पाटीलजींच्या सोबत दादा गटाचे आमदार भेटले किंवा पवार साहेबांना पिंपरी चिंचवडचे नगरसेवक भेटायला गेले
किंवा आमच्याकडे आत्ता काही दिवसांपूर्वी एक माजी आमदार मला स्वतःला भेटायला आले होते शिंदे गटाचे. अर्थात आता ते शिंदे गटाकडनं समजा बाजूला झालेत किंवा बाजूला होण्याच्याच तयारीत आहेत. परंतु या सगळ्यांवर आमच्या जशी भूमिका चालू आमदार की माजी आमदार शिंदे? माजी आमदार. पण जशी भूमिका पवार साहेबांनी घेतली, आता भूमिका आमचे पक्षप्रमुख काय घेतात हे पण बघण्यासारखं असेल. पण मला असं वाटतं ज्यांना परतीचा मार्ग खुणावत आहे, ज्यांना परत फिरायचं आहे, त्यांच्यासाठी ही विधान परिषदेची निवडणूक स्वतःला पक्षाप्रतीच्या निष्ठा सिद्ध करण्यासाठीची एक महत्त्वपूर्ण संधी आहे आणि मला वाटतं ते संधी घेतील. मनोज जरांगे त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा राज्यामध्ये सुरू आहे. मनोज जरांगे आज सकाळी बोलताना असं म्हणाले की एक ड्रोन जो आहे तो माझ्या उपोषणाच्या भोवती सतत रात्री गस्त घालतोय, मला कदाचित कुणाला मारून टाकायचं आहे की काय, अशी एक सुद्धा शंका आहे. नाही, मला ती बातमीही माहीत नाही आणि त्या संबंधाने मला काही कल्पना नाही. त्यामुळे जे मला माहीत नाही त्यावर मी भाष्य करणं योग्य होणार नाही. मात्र जो रात्रीचा ड्रोन त्या सगळ्या भागांमध्ये फिरतो त्याच्यावरती पोलीस विभागानं लक्ष ठेवणं गरजेचं आहे की तुम्हाला असं वाटतं? नाही, असं काही घडत असेल तर पोलीस तिकडे लक्ष देतील ना. परंतु अशी काही बातमी माझ्या कानावर निश्चितपणे आलेली नाहीये. पण असं कुणाच्याही बाबत घडत असेल, आंदोलन करणं हा लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे. त्यामुळे त्याच्या आंदोलनाच्या आड येण्याचं किंवा त्यामध्ये अडथळे आणण्याचं काही कारण नाहीये. आणि असं कुणाच्याही बाबत घडत असेल तर निश्चितपणे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून, कारण कदाचित हे अजून काही वेगळी असू शकतो, एखादे चोर उचक्के असू शकतात, एखाद्याच्या घरी चोरी करण्यासाठी, लुटण्यासाठी, दरोडा टाकण्यासाठी सुद्धा अशा पद्धतीने पाहणी टेहळणी केली जाऊ शकते. त्यामुळे पोलिसांनी काय ती काळजी घेतली पाहिजे. शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्री आज सभागृहामध्ये बोलताना असं म्हणाले की काही फोटोग्राफर सुद्धा सभागृहामध्ये आहेत, एरियल फोटोग्राफी करण्याच्या ऐवजी त्यांनी जमिनीवरची फोटोग्राफी जी आहे ती करावी, किंवा महाराष्ट्रानं असे काही मुख्यमंत्री पाहिले की ज्यांना बजेटमधलं काहीच कळत नाही. ते बोलताना असं म्हणाले की महाविकास आघाडीचं सरकार जे आलेलं होतं ते जनमत डावलून आलेलं सरकार होतं. नाही, मला असं वाटतं की फोटोग्राफीच्या संबंधाने 2 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी सुद्धा बोलले आणि आज एकनाथ शिंदे साहेब सुद्धा बोलले. फोटोग्राफी करणाऱ्या माणसाने राजकारण करू नये असं एका अर्थाने त्यांचं जे म्हणणं होतं. मला असं वाटतं कदाचित हे बोलताना त्यांच्यासमोर सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं चित्र असेल, कारण मोदी साहेबांनी मध्ये बंद कॅमेऱ्यातून फोटो काढण्याचा फार मोठा चमत्कार घडवून आणला. त्यामुळे बंद कॅमेऱ्यातून फोटो काढणारे हे जे अत्यंत काय म्हणता येईल युगपुरुष मंडळी आहेत, त्यांच्या संबंधाने कदाचित मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी बोलले असतील. राहिला प्रश्न बजेट कळण्याचा न कळण्याचा, तर बजेटवर तर मला वाटतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बोलूच नये. कारण ज्या उपमुख्यमंत्र्यांनी बजेट सादर केलं आणि बजेट सादर करताना बहिणीची योजना सादर केली, त्याच मुख्यमंत्र्यांनी आपल्या लाडक्या बहिणीच्या विरोधात उमेदवार दिला होता. त्यामुळे बजेटबद्दल बोलताना तुमच्या कथनीकरणीमध्ये किती फरक आहे, तुमचे खायचे दात आणि दाखवायचे दात किती वेगळे आहेत, हे आधी त्यांनी चेक करावं आणि मग बोलावं काय ते. मुख्यमंत्री असंही म्हणाले की सरकारचं काम घाबरून विरोधक बिथरलेले आहेत. 2 वर्षांपासून तारखा देत होते, मात्र सरकार काही पडलं नाही. सरकारनं चांगलं काम केलं त्यामुळे विरोधक बिथरले. नाही, काय आहे माहिती आहे का, आता याच्यावर फार इरसाल म्हण मला आठवते पण मी ती सांगत नाही. आम्ही बिथरलो वगैरे जर असतो ना तर एवढ्या ताकदीने, एकजुटीने आणि प्रचंड फोकस्ड राहून आम्ही निवडणुका लढल्या नसत्या. आम्ही फोकस्ड आहोत. आम्ही तुमच्यासारखे सत्तेचा मोह बाळगणारे नाहीत. आमच्यासाठी महाराष्ट्राचे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत, महाराष्ट्राचा विकास महत्त्वाचा आहे. आणि सरकार अस्थिर राहिलं तर लोकांचे प्रश्न सोडवले जाऊ शकत नाहीत. वारंवारच्या मध्यावधी निवडणुका लोकांना परवडत नाहीत. त्यामुळे आम्ही जरा काळजी घेतोय. आम्ही लोकांची काळजी घेतोय, महाराष्ट्रातल्या जनतेची. याचा अर्थ आम्ही तुम्हाला माफ केलंय किंवा जनतेने तुम्हाला माफ केलंय अशा भ्रमात ना मुख्यमंत्र्यांनी राहावं ना उपमुख्यमंत्र्यांनी राहावं. आपण पाहतोय की अंबादास दानवे यांच्यावरती जी कारवाई करण्यात आलेली आहे ती कारवाई ठरवून करण्यात आली अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विकेसोन, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.